पुढची बातमी बघूयात। अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल घेतली गेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अनिल बोंडे आज दुपारी 1 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षकांची देखील भेट घेणार आहेत। परतवाडा प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे। अमरावतीतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अचलपूर परतवाडा बंदची हाक देण्यात आली आहे। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांकडून ही बंदची हाक देण्यात आली। घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। मुलींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। परतवाडा पोलिसांनी आणखी 2 आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली। मोहम्मद अयाज, मोहम्मद तन्वीर, हुजेर खान इक्बाल खान, तरबेज खान तस्लीम खान आणि मोहम्मद सादिक अशी 4ही आरोपींची नावं आहेत। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना 18 व्हिडिओज आणि 39 फोटोज मिळालेत। आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी नेत्यांकडून केली जाते। अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो। युवासेना पार्टीच्या वतीने निषेध करतो। याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। जो व्यक्ती आमच्या हिंदू मुलींचा फसवून व्हिडिओ काढतो, जिहादी ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या। पूर्ण त्याचा बंदोबस्त करू, पण पोलिसांनी त्याला बेअडकून अंदर केलं पाहिजे, जन्मठेप दिली पाहिजे। शॉकिंग आहे हे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिकसारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे। आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे। परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत। पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये सध्या 7 ते 8 महिला असतील, तरुणी असतील, यांच्या बाबतीत ती चौकशी झालेली आहे। पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। त्यामध्ये अजून काही आरोपी असतील काय किंवा अजून काही प्रकार असतील काय, या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहून चौकशी करत आहे।